मुंबईतील विरारमध्ये राहणाऱ्या आयुषला रविवारी चेन्नईनं पदार्पणाची संधी दिली. त्यामुळे तो IPL मधील पदार्पण करणारा चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात युवा खेळाडू ठरलेला आहे. जन्माने मुंबईकर असलेल्या आयुषने त्याचं घरचं मैदान असलेल्या वानखे स्टेडियमवरच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरत आक्रमक खेळ केला. त्याने पहिल्याच सामन्यात चेन्नईसाठी 15 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या. त्याने चेन्नईला पॉवर प्लेमध्ये चांगली गती मिळवून दिली होती. त्याला 7व्या षटकात दीपक चहरने मिचेल सँडनरच्या हातून झेलबाद केलं. आयुषला चेन्नईसाठी खेळताना पाहून त्याच्या चुलत भावाला मात्र आनंदाश्रू रोखता आलं नाही. तो सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होता. त्याला आयुषला पाहून आनंदाने रडू येत होतं. तो भावूक झाला होता. त्याचा आनंदाने रडतानाचा व्हिडिओ सध्या चेन्नईने सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत असून मोठ्या प्रमाणात चाहत्याकडून पसंती देखील मिळत आहे. आयुषला IPL मध्ये 2025साठी कोणीही खरेदी केलं नव्हतं, पण त्याने ट्रायल्समध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या स्काउटला प्रभावित केलं. त्यामुळे त्याला चेन्नईच्या नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याचा बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं. त्यानंतर लगेचच त्याला प्लेइंग 11मध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली. आपल्या भावाला वानखेडे स्टेडियमवर उतरताच पाहताच आयुषच्या भावाला ओर भरून आला आणि आपल्या दादाला पाहून तो तिथे रडू लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.